पाहायला मिळतात। फलकावरती 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रोहित गोंते, लागोपाठचे 2 चेंडू डॉट, त्यानंतर लेग बायची एक सिंगल। निलेश खैरे एक्स फॅक्टर असेल या मॅच मध्ये, निलेश खैरे हा खेळाडू। हो, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, तुम्ही नक्कीच एक्स फॅक्टर असाल परंतु आम्ही देखील इथे काही कमी नाहीये असा दाखवून देणारा बॉल रोहित गोंतेने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फलंदाज निलेश खैरे बाद। आवाज सोड। हॅलो 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 चेक। 2 फलंदाज बाद, फलकावरती 16 धावा। निलेश खैरे पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग निलेश खैरेने केली आणि या मॅच मध्ये मोशट आशेच्या नजरेने खरं तर खेळाडूंनी निलेशकडे पाहिलं परंतु निलेश मैदानावरती बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज निलेशची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय। लेफ्ट हँडर फलंदाज मॅन फ्रॉम भालगुडी आकाश साठे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। फलकावरती 16 धावा, 20 चेंडू 44 ची गरज। ओ पहिलाच बॉल, आकाश साठे ज्या पावलाने मैदानावरती आला त्याच पावली तो माघारी जातोय। यष्ट्यांच्या पाठीमागे सचिनने टिपलाय शानदार झेल आणि फलंदाज आकाश साठे बॅक टू द डगआउट। विकेट येताना पाहायला मिळाली, एका पाठोपाठ एक 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी परतलेत। रोहित गोंते प्रथमतः बॅटिंग करताना प्रभावित केलं, प्रथमतः फलंदाजी करताना भरपूर धावा संघासाठी बनवल्या आणि आता ऑन हॅट्रिक रोहित गोंते। पाहूया हॅट्रिक होणार का? बॉल हवेत, फटका फसलाय, हर्षद टेमगिरण टिपलाय झेल। रोहिदास गोंते मानाचा मुळशी करंडक, या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज, नाव आहे रोहित गोंते। धन्यवाद डीजे। स्पर्धेतील पहिली 50 आणि पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय रोहित गोंते, मॅन फ्रॉम काशी। काय जबरदस्त खेळ साकारलाय आणि आता संघाचा कणा इथे मोडलाय। एका पाठोपाठ एक 3 फलंदाज बाद झाल्यानंतर हाडशी संघाचा डाव थोडासा कोलमडलाय। पाहूया अशा परिस्थितीमधून हाडशी संघ उभारी घेणार का, कमबॅक मैदानावरती होणार का? 4 फलंदाज बाद, फलकावरती धावा आहेत त्या 16, शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 44 धावा। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली।